भूमंडळी ज्यांचा वडता देव अखंड भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवंते ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव पांडुरंगा करो प्रथम भगवान पंढरीश परमात्म्याला वंदन करून पांडुरंगाचं स्वरूप असलेल्या सर्व श्रोत्या मायबापांना टाळकरी वृंदांना वंदन करून प्रेमळ सज्जन आपल्या समोर गायलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकोबरांचा चार चरणाचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे संतांच्या जीवनातील पावित्र्याचा गौरव करतायत पावित्र्याचा स्वीकार करतायत विठ्ठला अभंग चार चरणाचा आहे आपल्याला आपल्या राहिलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे अभंगाला प्रारंभ करण्या अगोदर हा आजचा जो कार्यक्रम आहे हा नैमित्तिक कार्यक्रम आहे कारण हा कार्यक्रम जरी भव्य दिव्य स्वरूपात थाटामाटात उत्सवात सादर करत असताना आपण आपल्याला वाटत असला तरी देखील मला विको कमी करा बोलताना या कार्यक्रमामध्ये मात्र काही दुःखाच्या छटा आढळून येतात कारण आपल्यामधून सौभाग्यवती भारताबाई यलमटे पाटील आज 22 दिवस झाले त्यांना आपल्यामधून जाऊन या मृत्यू लोकाची यात्रा संपून त्यांचं वैकुंठ गमन आज 22 दिवसापूर्वी झालेलं आहे त्या निमित्तानं त्यांना पुष्प अर्पण करण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आपली ही हिंदू संस्कृती सांगते की आई वडिलाचं उर्वरित कार्य जे असतं ते मुलांना करावं लागत असतं ते त्यांचं कर्तव्य आहे कारण जन्मभर जे आई वडील करत असतात ते फक्त आपल्या मुलासाठी करत असतात त्यांच्या जीवनात एकच हेतू असतो की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं मुलांसाठी ते संपूर्ण जीवन वाहत असतात मुलांसाठी संपूर्ण जीवन वाहत असतात आपण व्यवहारात म्हणत असतो हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी आई वडील करीत असतात ते फक्त आपल्या मुलांसाठी करीत असतात म्हणून मुलांचं देखील कर्तव्य आहे आपल्या पूर्वजांची जे विहित कर्म सांगितले शास्त्रामध्ये मग 10वा असेल 13वा असेल कोणी कोणी 14वा करत हे कर्म करून त्या ऋणातून कुठेतरी मुक्त होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तसं तर आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही कारण आई वडिलांचे उपकारच एवढे आहेत ते उपकार कोणीही फेडू शकत नाहीत एवढे उपकार मुलावरती आई वडिलांचे आहेत आपल्या पूर्वजांचे आहेत की सर्व पणाला लावून ते आई वडील आपल्या मुलांसाठी जीवन जगत असतात याच्या पुढे जाऊन एक शब्द सांगू का एखाद्या वेळेस मरण जरी स्वीकारावं लागलं तरी देखील आपल्या मुलांसाठी ते मरण स्वीकारतात हे उदाहरण आहे ज्ञानोबरायांच्या जीवनातली गोड प्रसंग आहे आपल्या मुलांची मुंज व्हावी आपल्या मुलांना समाजामध्ये फिरता यावं समाजामध्ये वावरता यावं समाजामध्ये त्यांना न्याय मिळावा ही भावना विठ्ठलपंतांची आणि रुक्मिणी मातेची होती समाजाने त्यांना स्वीकारावं समाजाने त्यांना वागू द्यावं ही भावना त्यांची होती आणि वेळ प्रसंगी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा त्यांना दिली ती शिक्षा देखील ते भोगायला तयार झाले हे मायबापाचं अंतकरण असतं विठाला आज भारताबाई यलमटे आपल्यामधून या ठिकाणी निघून गेल्यात मग त्यांच्या या पुष्प अर्पण त्यांना करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये कीर्तन करण्याचा योग संधी मला प्राप्त झालेली आहे कीर्तनाला महत्वाची मंडळी असतात ती आज देखील आहेत कीर्तन म्हणजे एकट्याचा खेळ नाही ते सगळ्यांचा असतो गायनाचार्य लागतात तिथं मृदंगाचार्य लागतात सगळेच सिस्टीमवाले देखील सुंदर लागतात आणि इथं सर्व व्यवस्थित नियोजन लावलेलं आहे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रामजी गायकवाड आणि यांचा हा प्रेमाचा परिसर आहे प्रेमाच्या धाग्याने बांधलेली ही सगळी माणसं आहेत ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून त्यांच्या कडून आपल्या दर्शनाचा योग या सेवेची संधी मला प्राप्त झाली हरिभक्तपरायण आमचे गणेशजी महाराज वाघमारे आहेत हरिभक्तपरायण आमचे सुकरे महाराज आहेत हो सुकरे काय आणि डुकरे काय बबनबी महाराज या ठिकाणी आहेत उत्तम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत
सर्वच विनेकरी बाबा आहेत, चोपदारही पाठीमागून आहेत, हरिभक्त परायण आमचे भोसले महाराज आहेत, पलीकडून आपल्या गावचेच आहेत, भजनी मंडळी, त्यांना देखील धन्यवाद. आणि आज कीर्तनाला उपस्थित आपल्या भागाचं भूषण असलेले संगीत विशारद, संगीत अलंकार तुकारामजी महाराज हरकळ गुरुजी या ठिकाणी आज उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. मृदंगावरती त्यांचीच भावकी आहे, मृदंगाचार्य ज्ञानराज महाराज हरकळ या ठिकाणी मृदंगासाठी उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. मरण हे प्रत्येकाच्या जीवनात ठरलेलं आहे, प्रत्येकाला ते मरण येणारच आहे. हा घटस्फोट प्रत्येकाच्या जीवनात आहे. कोणी नाही म्हटलं उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे हे चालत आहे. हे मरण त्याला मरावं एक दिवस लागणारच आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, ते मरण ध्यानात ठेवून आपण जीवन जगत नाहीत, एवढा फरक आहे. जो जन्माला आलाय त्याला, प्रत्येकाला ज्याचा उगम झालाय त्याचा नाश देखील पावणार आहे, लक्षात घ्या. हो, ज्ञानोबा एक गोड ओवी या ठिकाणी खर्च करतात. माऊली म्हणतायत, जैसा उदो असतु अपैसे अखंडित होत जाय जैसे, हे घटिका यंत्र जैसे. ज्ञानोबराय म्हणतात, जसा सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, सूर्याचं उगवणं हे मावळण्यासाठी असतं. जसा सूर्याचा उगव होतो, ज्या दिवशी सूर्याचा उगव झाला त्याच दिवशी तो मावळणार आहे, हे मात्र निश्चित आहे. तैसे जन्म मरण अनिवार्य जगी, माणसाच्या जीवनात हे अनिवार्य मरण केलेलं आहे, लक्षात घ्या. काही लोक म्हणतील, मग देवाने मरणच का, माणसाच्या हातात माणसाने देवाने दोन गोष्टी दिल्या नाही, एक तर निसर्ग दिला नाही, दुसरं मरण दिलं नाही. मग मरण का दिलं नाही? मरण हे अनिवार्य का दिलंय? मरण हे वर्षावर नसतं, मरण हे दिवसावर नसतं, लक्षात घ्या. प्रत्येकाला श्वासाचा टॉक टाइम मिळालाय, देवाने आपल्याला श्वासाचं रिचार्ज मारलंय. कोणी किती श्वास घ्यायचे त्याच्यावर त्याचं जीवन आहे, लक्षात घ्या. म्हणून एखादा योगी श्वासाची मिनिटातली संख्या कमी करून 1400 वर्ष जगू शकतो, हे चांगदेव महाराजांचं जिवंत उदाहरण आहे. विठाला 1400 वर्ष जगले, याचा अर्थ त्यांचं वय 1400 वर्ष असं होतं अशातला भाग नाही. तर चांगदेव महाराज हो प्राणायाम करणारे होते, योग साधना करणारे होते, आणि म्हणून मिनिटामधल्या श्वासांची संख्या पर्यायानं त्यांनी कमी केली. मिनिटामध्ये चांगदेव महाराज फक्त 1 किंवा 2 श्वास घ्यायचे, आपण 32-33 अशा प्रकारे घेत असतो. मग पर्यायानं श्वासांची संख्या कमी झाली आणि चांगदेव महाराज हे 1400 वर्ष जगले, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाला मरण जीवनात अनिवार्य आहे आणि ते ठरलेलं आहे. मग हे भगवंताने का अनिवार्य केलं? तर भगवंताला वाटलं, भगवंताने सगळ्यात महत्वपूर्ण जात म्हणजे माणसाची जात निर्माण केली आहे. कारण इतर योनीमध्ये भजन कोणाला करता येत नाही, कोणाकडून भगवंताने अपेक्षा देखील केली नाही, पण अपेक्षा मनुष्य जात भगवंतानं निर्माण केली, ती म्हणजे मनुष्य जात आहे. भगवंताला वाटलं या योनीमध्ये तरी माझं भजन करतील, पण माणसं इथं आले आणि इथं संसाराच्या रहाट गाठीमध्ये रमले, भगवंताचंही त्यांना ध्यान नाही. मग भगवंताने विचार केला, आता जर नाही भजन केलं तर कमीत कमी पुढच्या जन्मात तरी करतील. अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पावती बापुडी, पै जन्म मरणाची दुथडी दुहिते केली, आणि म्हणून जन्म मरण भगवंताने अनिवार्य केलेलं आहे. म्हणून हे जन्म प्रत्येक माणूस मरणार आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पण एक लक्षात घ्या, प्रत्येकाला जरी माहित असलं तरी या जगामध्ये असा एकही माणूस नाही की त्याला मरण आवडेल. ज्ञानोबराय म्हणतात, अहो मरण आवडत आहे अशातला एकही माणूस नाहीच, पण मरणाचा शब्द देखील माणसाला आवडत नाही. अगा मरहा बोलणं सहाती, मरणाचा शब्द देखील माणसाला आवडत नाही. हो, कल्पना करा, एखाद्या घरामध्ये एखाद्या दारामध्ये 2 मुलं खेळू लागले उन्हामध्ये, आणि एकाची आई बाहेर आली आणि दोघाही मुलाला धरलं आणि एक चापट मारली, त्याला म्हणू लागली, कार्ट्यांनो तिकडे जाऊन मरा.
आता असं मर म्हटल्याबरोबर जिचा तो पोरगा होता तिनं कमर खवली, म्हणली माझ्या पोराला मर म्हणते, अगं तूच तिकडे मर, तुझ्याकडे वाटोळ हो दे. आता मला एक विचारायचं तुम्हाला, तिनं मर म्हटल्याबरोबर हिचा मुलगा मरायला ती का एखादी साधू आहे का, एखादी तपी का, एखादी ऋषीमुनी आहे का? नाही. ती मर म्हटल्यानंतर हिचा मुलगा मरणार नाही हे जरी तिला माहित असलं तर माऊली म्हणतात माणसाला मरण हा शब्द देखील आवडत नाही. विठाला मरहा बोलन साथी, माणसाला मरणाचा शब्द देखील, मरण तर आवडतच नाही, पण मरण नाही आवडू द्या तरी मरण हे अनिवार्य जगामध्ये आहे. लक्षात घ्या, भगवंतानं ते अनिवार्य केलेलं आहे. आणि मरण आहे म्हणून बरं आहे. मरण हे भगवंताचा शाप नाही बरं का, मरण हे भगवंताचा आशीर्वाद आहे, ते वरदान आहे. माणसं मरतायत म्हणून बरं आहे. माणसं जर मेली नसती तर या पृथ्वीवर हाहाकार झाला असता आणि एक दिवस माणसांनीच माणसं मारली असती. मरण हे भगवंताने दिलेलं वरदान आहे, तो शाप नाही. लक्षात घ्या, हो ते शाप नाही. एक उदाहरण जाता जाता सांगेल, या जगावर राज्य करणारा एक राजा होता, त्याचं नाव होतं अलेक्झांडर. त्यांनी सगळं जगत जिंकलं आणि जगत जिंकल्यानंतर त्याला असं वाटलं आता मरणावर काहीतरी विजय मिळण्यासारखं काहीतरी औषध मला प्राप्त झालं पाहिजे, म्हणून त्यांनी सगळ्या सैन्याला पाठवलं, मरणावर काही औषध भेटते का पहा. एक झरा त्याला शोधून सापडला, त्या झऱ्यामध्ये तो गेला, ते पाणी पिऊन तो अमर होणार होता, पण पाण्यात पिण्यासाठी तो त्या झऱ्यामध्ये उतरला आणि झऱ्यामध्ये उतरल्यानंतर पाणी पिऊ लागला. तेवढ्यात एका पाठीमागून कावळ्यानं आवाज दिला, थांब अलेक्झांडर, या झऱ्यामध्ये तू उतरलास खरंय, पण या झऱ्याचं पाणी पिऊ नको, माझे दोन शब्द ऐक. त्या अलेक्झांडरने मागं वळून पाहितलं आणि त्या कावळ्याला सांगितलं, का आता मी अमर होणार आहे, आता अमर होण्यापासून मला कोणीही वाचू शकत नाही. पण कावळ्या, माझा विको कमी करा. कावळ्याने सांगितलं, ऐक माझं, मला सुद्धा असंच वाटायचं मी या झऱ्याचं पाणी प्यायच्या अगोदर, कारण मी सुद्धा एका कावळ्याचा सरदार होतो, माझ्याकडे सुद्धा संपत्ती होती, अमाप धन संपत्ती होती. लक्षात घे, पण माझ्या जीवनात आता एकच दुःख आहे, ते म्हणजे मला आता मरायचंय, मी आता मरू शकत नाही. हे माझ्या जीवनातलं दुःख आहे. का दुःख आहे? कारण माझ्या जीवनात माझ्या मुलांचे 10वी मी स्वतः माझ्या हाताने केलेत, माझ्या नातवाचे, माझ्या पंतूंचे, माझ्या सर्व पुढील पिढीचे 10वे अंत्यविधी मी माझ्या स्वतःने केलेत. माझ्या आई वडिलाचं माझ्यावर आता प्रेम करण्यासारखं माझं कोणी राहिलं नाही, माझी पत्नी राहिली नाही, माझे मुलं राहिले नाहीत, माझ्यावर प्रेम करणारे मित्र. आता माझ्या जीवनातलं सगळ्यात दुःख हे आहे की मला आता मरायचंय आणि मला आता मरता येत नाही. मग तुला हे ठरव की भगवंतानं दिलेलं हे मरण हे वरदान म्हणून घ्यायचे का हे मरण लांबून अमरत्व प्राप्त करून तुला भगवंतानं दिलेलं मरण हे अभिशाप करून घ्यायचे. मग त्या वेळेला अलेक्झांडरने मरणावरती 1000 वेळा विचार केला आणि अलेक्झांडर त्या झऱ्यातलं पाणी न पिताच माघारी गेला. विठाला जीवनात मरण आहे हे अनिवार्य आहे आणि तो अभिशाप नाही, तर ते वरदान आहे. एक लक्षात घ्या. आणि माणसाला मरण का नकोय? कारण जीवनामध्ये सगळे आपल्या सुखसोयी आहेत, सगळे प्रेम करणारे माणसं जोपर्यंत आपल्यावर आहेत तोपर्यंत आपल्याला जीवन हवंसं वाटतं. पण एकदा का ही प्रेम करणारी माणसं, एकदा का जीवनात दुःख प्राप्त झालं की माणसाला आता हळूहळू मरण जवळ करावं असं वाटतं. म्हणून तर आत्महत्या करणारी माणसं काय आपल्या जगात कमी आहेत का? हो, स्वतःचा जीव संपवणारी माणसं सुद्धा या जगामध्ये खूप आहेत. त्याचं कारण काय आहे? आता मरण जवळ वाटायला लागलंय, कारण जीवनात मरणाच्या पलीकडचं दुःख प्राप्त त्याला झालं. एक लक्षात घ्या. याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला मी सांगेल. एका माणसाने 2 लग्न केले, डुकरे महाराज. कारण 2 असे लग्न केले आणि ते दोन्ही जणाला सांगितलं, पत्नीला सांगितलं की मी अविवाहित आहे म्हणून, आणि दोघी संघ स्वतः संसार करू लागला. एक पात्रीला ठेवायची आणि एक शिलूला ठेवायची. दोघी सुख स्वतः संसार करू लागला, दोघीलाही फसवलं. पण ज्या वेळेला ही गोष्ट उघडकीस आली त्यावेळेला सगळ्यांनी हल्लाबोल केला त्या माणसावरती आणि राजाकडे तक्रार नेली. राजाकडे तक्रार नेल्यानंतर राजासाहेबांनी सांगितलं, प्रधानजी, असा अपराध आपल्या समाजामध्ये, आपल्या राज्यामध्ये कोणीच केला नाही आजपर्यंत. याला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या. त्या प्रधानजीने विचार केला 1000 वेळा. राजेसाहेब, तुम्ही म्हणता याला फाशीची शिक्षा द्या, मला तरी वाटत नाही की याला फाशीची शिक्षा ही सर्वात मोठी शिक्षा आहे म्हणून. मग याला मोठी शिक्षा द्यायची ना, तर मग एक काम करा, काय, याला दोन्हीही बायका एकत्र आणा आणि एका घरामध्ये त्याला दोन्हीही बायका सगळं संसार करू द्या. मग काय केलं, सांगितलं तसं केलं. दोन्हीही बायका आणल्या आणि दोन्हीही बायकांसोबत त्याला संसार करायला लावला.
1 महिनाभर त्यांनी संसार केला दोन्ही बायकासोबत, आणि 1 महिन्यानंतर त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आणि स्वतःहून फाशी घेतली. आणि चिठ्ठीमध्ये काय लिहिलं, राजेसाहेब कृपा करून ही शिक्षा तुम्ही मला दिली, इथून पुढे कोणालाही देऊ नका, कारण ह्याच्यापेक्षा मिलेलं बरं विठ्ठला. जीवनात जोपर्यंत आपल्याला दुःख नाही तोपर्यंत आपल्याला मरण नकोय, पण मरणाच्या पलीकडचं दुःख ज्या वेळेला जीवनात होतं, म्हणून तर हाल अपेष्टा सहन करणारी माणसं ज्या वेळेला दवाखान्यामध्ये जातात, तिथं गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की देवाने मला या दुःखातून लवकर सोडवावं आणि घेऊन जावं. आता काय, आता मरण हवं असं वाटायलं, कारण आता जीवनातलं सर्व सुख संपलंय. विठाला काय मरण होतं म्हणजे नेमकं काय होतं, कुठला वायू या शरीरातून निघून जातो की माणसाच्या जीवनात मरण प्राप्त होतं, लक्षात घ्या. तर या शरीराला आत्म्याचा संबंध आहे, आत्म्याला शरीराचा संबंध आहे. जोपर्यंत शरीर आणि आत्मा एकत्र आहेत तोपर्यंत माणूस जिवंत आहे, आणि एकदा का शरीरातून आत्मा नावाचा प्राणवायू निघून गेला की माणसं म्हणतात आता ह्याच्यातला राम गेला, ह्याला उचला म्हणतात. आता लक्षात घ्या, पण खरं तर माणसं कुठंच जात नाहीत बरं का. जसं जीर्ण झालेलं वस्त्र माणसं टाकून देतात आणि नवीन कपडे घालून पुन्हा समाजामध्ये फिरतात, तसा हा आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडून देतो आणि नवीन शरीरामध्ये पदार्पण करत असतो. म्हणून ज्या वेळेला हा जीवन एक प्रवास आहे, ह्या जीवनाच्या प्रवासातून प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय, लक्षात घ्या. म्हणून जायचं ही गोष्ट आपल्या ध्यानात आहे. मग प्रवासातून निघून जात असताना आपण जर प्रवास करत असलो सोबत, तर प्रवासातून बाजूला जात असताना आपण सगळ्यांचा व्यवस्थित सत्कार करूनच बाजूला जातो, कोणाला दुःखी करत नाही. मग या जीवनाच्या प्रवासातून जात असताना एक दिवस आपल्याला जायचं हे निश्चित आहे, पण ज्या वेळेला जायची वेळ येईल त्यावेळेला सगळ्यांचा निरोप मात्र आनंदाने घेतला पाहिजे, लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हो, हे जीवन एक प्रवास आहे. जुहू ट्रस्ट नावाचा एक तत्ववेत्ता आहे, तो सांगून गेलाय. तो म्हणतो इथून कोणीच कुठं जात नाही, हे सगळे इथंच असतात, फक्त कपडे बदलून येतात. सांगोनी अंगाची खोळे, सर्प रिगालिया पाताळे, ती त्वचा कोण सांभाळी गेली काय, ती त्वचा कोण सांभाळे गेली काही. बरोबर आहे ना. तर या ठिकाणी माणसं कुठंच कोणी जात नाही. तर जुहू ट्रस्ट नावाचा तत्ववेत्ता म्हणतोय, जाते नहीं है कोई दुनिया से दूर चल के, मिलते सभी यही है कपड़े बदल बदल के. अरे आदमी सोया जमीन पर, लोग कहे वो मर गया, वो बेचारा था सफर में, आज अपने घर गया. अरे तो त्याच्या प्रवासामध्ये होता, त्याला एक दिवस तिथं जायचंच होतं, आणि म्हणून तो आता आपल्यातून निघून गेलाय, म्हणजे तो स्वतःच्या घरी आता पोहोचलाय. विठाला विठाला. आपल्याला जास्त दुःख करायचं या ठिकाणी कारण नाही, कारण सौभाग्यवती भारताबाई अलमटे या आपल्यातून निघून गेल्यात म्हणजे त्या स्वस्वरूपाला प्राप्त झाल्यात. दुःख तर होतच असतं, कारण प्रेमाची जेवढी व्यक्ती असते तेवढं दुःख जास्ती होत असतं, लक्षात घ्या. प्रेमाची वस्तू ज्या वेळेला दूर होत असते ना त्यावेळेला दुःख होत असतं, पण दुःख मानायचं कारण नाही, कारण त्या आता स्वस्वरूपाला त्यांच्या प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्यांचं जे विहित कर्म, त्यांच्या पुत्रांनी जे करायचं जे कर्तव्य आहे तर ते तर करतच आहात. कारण आई वडिलांचे ऋण मी बोलून गेलो की आई वडिलांचे आहेत, एवढंच नाही तर आपल्यावर उपकार तिघा जणांचे आहेत. एक तर आपल्यावर आई वडिलांचे उपकार आहेत, माता पित्यांचे उपकार आहेत, लक्षात घ्या. दुसरे उपकार आपल्यावरती देवाचे आहेत, आणि तिसरे उपकार आपल्यावरती संतांचे आहेत. आई वडिलांचे आपल्यावरती काय उपकार आहेत? आई वडिलांनी आपल्याला शरीर दिलं, हे शरीर वाढवलं पोसवलं, हे आई वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत. पण नुसतं शरीर देऊन उपयोग नाही, तर या शरीरामध्ये जीव मात्र आमच्या भगवंतानं दिला. जने हा जीव
दान, नुसतं शरीर देऊन उपयोग नाही, भगवंतानं त्याच्यामध्ये आम्हाला जीव दिला म्हणून भगवंताचे दुसरे उपकार आहेत. आणि तिसरे उपकार आहेत संतांचे. नुसतं शरीर देऊन उपयोग नाही, जीव देऊनही उपयोग नाही. आम्हाला जगावं कसं, आम्हाला समाजामध्ये वागायचं कसं, हे जर कोणी शिकवलं असेल तर हे आम्हाला संतांनी. तिसरे उपकार संतांचे. मार्ग दावून गेले आधी, दया निधी संत ते. मग हे उपकार फेडायचे कसे, तर संतांचे उपकार फेडायचे. ज्यांनी तो मार्ग दाखवला त्या मार्गाने जाऊन त्यांचे उपकार फेडायचे. देवाचे उपकार फेडायचे कसे, तर त्यांनी जीव आम्हाला भजन करण्यासाठी दिलाय, मग भजन करून त्याचे उपकार फेडायचे. आणि आई वडिलांचे उपकार फेडायचे कसे, तर आई वडिलांच्या पश्चात जे त्यांचं विहित कर्म आहे ते कर्म पार पाडून त्यांचे उपकार फेडायचे. म्हणून तर आपल्या संस्कृतीमध्ये एक पितरपाठाचा महिना असतो का, त्या पितरपाठामध्ये जे सर्व पूर्वज असतात त्या पूर्वजांना संतुष्ट करण्याची प्रथा आहे. कोणीतरी एखाद्या गावामध्ये पूर्वजांच्या नावाने आपण पितर ठेवत असतो आणि मग त्या पूर्वजांना नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे प्रथा आहे का, त्यांनी एवढं आपल्यासाठी केलंय, मग त्यांची काहीतरी संतुष्टता करण्यासाठी तो पितरपाठाचा महिना आहे. काही लोक म्हणतील महाराज मग ह्या पितरपाठामध्ये आमच्या पूर्वजाला आम्ही जर नाही जेव घातलं तर मग वंशी दुराचारी पुत्र झाला. असं जर नाही केलं तर पितर आपल्या नावाने काय करतात, बोटे मोडतात, शाप देतात. आणि म्हणून तो पितरपाठाचा महिना आहे. असो स्वर्गीय वैकुंठवासी भारताबाई येलमटे यांच्या ह्या मातृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा छोटासा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केले. काहीतरी पुण्य प्राप्त व्हावं त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतंय की संतांचं वर्णन करण्या इतकं पुण्य आज या ठिकाणी कुठं कोणाला भेटणार नाही. कारण जेवढं पुण्य संतांचे नाव घेण्यात आहे तेवढं पुण्य कशात नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणून या प्रसंगाने या अभंगाचं आपल्याला चिंतन या ठिकाणी करायचं आहे. आणि जाता जाता एक गोष्ट सांगून जाईल आपल्याला की महिलामध्ये सौभाग्याचं मरण प्राप्त होणं हे खरं भाग्याचं लक्षण आहे. लक्षात घ्या. आज भाग्यवान आहेत त्या माऊली आपल्यातून निघून गेल्या की त्या सौभाग्य पती जिवंत आहे, सगळं जिवंत असताना कुंकू डोक्याला घेऊन निघून जाणं हे महिलांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्यवानाचं लक्षण आहे. आणि म्हणून त्या खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत. असो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांच्या जीवनातलं पावित्र्याचं वर्णन करतात. लक्षात घ्या. आणि हे असं विठ्ठला विठ्ठला आणि हे वडिलाच्या पश्चात जे असलेलं कार्य आहे पूर्वजांच्या, हे फक्त आपल्या संस्कृतीमध्येच आहे. लक्षात घ्या. इतर संस्कृतीमध्ये कुठं पाहायला मिळत नाही, इतर देशामध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही. कारण इतर देशांच्या संस्कृती वेगळ्या, त्यांची भाषा वेगळी, त्यांची राहणीमान वेगळी, त्यांच्या परंपरा वेगळ्या. पण आपली परंपरा आपली संस्कृती वेगळी. आणि एवढी चांगली संस्कृती आपली की परकीय देशाने सुद्धा आपल्या संस्कृतीचं अनुकरण करावं एवढी संस्कृती आपली चांगली आहे. लक्षात घ्या. इतर जे देश आहेत ते नुसते भोगप्रधान देश आहेत, पण आपला जो भारत देश आहे हा संस्कृती प्रधान देश आहे.
म्हणून इथं आम्हाला आमची संस्कृती बाहेरच्या देशांनी सुद्धा डोक्यावर घेतलेली आहे. एवढा आमचा भारत देश विशेषत्वानं भरलेला आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगता येईल आपल्याला, भारत तर विशेषत्वानं भरलेलाच आहे, पण त्याही पेक्षा आमचा जो महाराष्ट्र आहे, हे महाराष्ट्र हा अति अद्भुत आणि एकदम पवित्र असं राष्ट्र आहे. महाराष्ट्रासारखं पवित्र राष्ट्र या जगामध्ये दुसरं कुठलं नाही. महान असं राष्ट्र. प्रत्येक राष्ट्राला नुसतं राष्ट्र म्हणतात, पण आमच्या महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणतात. मग महाराष्ट्राला महान का म्हणतात, तर त्याचं एकमेव कारण ती पवित्रता या महाराष्ट्रामध्ये आहे. आमच्या महाराष्ट्राला का लाभली, त्याचं एकमेव कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी जन्म घेतला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जिथं हरीचा दास जन्म घेतात ते कुळ पवित्र आहे. जिथं हरीचे दास राहतात ती भूमी धन्य, लक्षात घ्या. जेथे वैष्णवांचा वास, पिके पुण्य पापानाश, तिथं पुण्याचं उभं पीक येतं, लक्षात घ्या. जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, तिथं पुण्याचं पीक येतं आणि पापाचा मात्र नायनाट होत असतो, लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचंय की ती भूमी धन्य आहे की तिथं संतांनी जन्म घेतला. पवित्र ते कुळ, भूमी पवित्र आहे. आणि का पवित्र आहे, इतर राज्यामध्ये देव जन्माला आला, पण त्या देवाची ओळख पटवून देणारे संत मात्र आमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. म्हणून आमचा महाराष्ट्र पवित्र आहे, लक्षात घ्या. एवढा पवित्र आहे. आणि ही संतांनी ही नुसते पवित्रच आहेत अशातला भाग नाही. संत नुसते पवित्रच आहेत अशातला भाग नाही. तर एक विचार आपल्याला करता येईल की संत हे त्यागी जीवन जगणारे सुद्धा माणसं आहेत. त्यागी जीवन जगणारे माणसं आहेत, ज्ञानवान सुद्धा माणसं आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये पवित्रता आहे. कोणी म्हणेल मग ही पवित्रता संतांमध्ये का आली, तर ह्याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण सांगता येईल की संत हे नुसते ज्ञानवान आहेत अशातला भाग नाही, नुसते त्यागमय आहेत अशातला भाग नाही. तर त्यागमय असून सुद्धा संत सतत देवाचं नामचिंतन करणारे आहेत आणि म्हणून त्यांच्यात ही पवित्रता आली. आणि जो सतत देवाचं भजन करत असतो ना, त्याचं जीवन हे पवित्र होत असतं, लक्षात घ्या. ज्ञानोबराय म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. हो, जो सतत देवाचं भजन करतो त्याची वाणी पवित्र होते, त्याचा देह पवित्र होतो. पवित्र तो देह त्यांचा देह पवित्र झाला का, भजनाने. त्यांची वाणी पवित्र झाली, त्यांचं हृदय पवित्र झालं. तुकोबराय म्हणतात, भजनाने संतांची वाणी पवित्र झाली अशातला भाग नाही, तर त्यांचं अपवित्र काहीच राहिलं नाही. सगळंच मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, जे जे हरिनामी रंगले, काही न वचे वाया गेले. त्यांचं काहीच वाया गेलं, एवढं पवित्र संतांचं जीवन झालंय, लक्षात घ्या. आणि म्हणून संतांनी जी आम्हाला संस्कृती टिकवून ठेवली, म्हणून संतांचे आमच्यावरती उपकार आहेत, लक्षात घ्या.
आजही संतांनी आमची संस्कृती टिकून ठेवली, आमचे धर्मग्रंथ टिकून ठेवले आणि हे धर्मग्रंथ टिकून ठेवण्याकरता साधा त्रास त्यांना सहन नाही करावा लागला. तुकोबरायांचा गाथा तुकोबरायांना जिवंत ठेवण्याकरता साधा अट्टहास करावा नाही लागला. एवढा त्रास सहन करूनही संतांनी आमचे संस्कृती आमचे धर्मग्रंथ टिकून ठेवले आणि म्हणून महाराष्ट्रीयन संतांचं वेगळं स्थान समाजामध्ये आहे. संतांनी तुम्हा आम्हाला एक परंपरा घालून दिल्या, संतांनी तुम्हा आम्हाला एक जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. आपल्यावर जीवनावरती खूप उपकार आहेत. त्या उपकाराची गणना शब्दात सांगणं शक्य नाही. लक्षात घ्या, एवढे उपकार आहेत का त्यांनी आम्हाला योग्य मार्ग दाखवला, योग्य दिशा दिली आणि त्याच मार्गाने माणसं निघाले. महाराज संतांचं लोकांनी ऐकलं आणि एक लक्षात घ्या, जेवढं संतांचं लोकांनी ऐकलं तेवढं कोणाचंच लोकांनी ऐकलं नाही. एवढं ऐकलं की संत जिथं सांगतील तिथं लोक गेले त्या मार्गाने धावले. लक्षात घ्या, आणि म्हणून संतांच्या माग लोक गेले आणि म्हणून संतांचा किती जय जयकार लोकांनी केलाय बघा. कारण लोक कोणाचाही जय जयकार करायला रिकामे नाहीत. ज्याचा प्रभाव समाजावरती पडत असतो त्याचाच लोक जय जयकार करत असतात. संतांच्या विचाराचा प्रभाव समाजावरती पडला आणि म्हणून संतांना लोकांनी डोक्यावर घेतलं. लोक डोक्यावर कोणालाही घेत नाहीत. जेवढा प्रभाव संतांचा समाजावरती पडला तेवढा कोणाचाच पडला नाही. कोण्या नेत्याचा पडला नाही, कोण्या पुढाऱ्याचा पडला नाही, कोणाचाच नाही. कोणाच्याच एवढ्या संख्येने मागे माणसं गेले नाही. संतांच्या जेवढ्या संख्येने माणसं मागे गेले आणि म्हणून संतांचा जय जयकार लोकांनी किती केला बघा. आषाढी वारी हा संतांचा खूप मोठा जय जयकार आहे. असा एकही माणूस नाही मराठवाड्यातला की वारीला जात नाही. तिथे गेल्यानंतर काय करतो, संतांचा जय जयकारच करतोय ना. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. माऊलींचा जय जयकार करतच माणूस तिथं जातो ना. हा तुकोबरायांचा माऊलींचा केलेला समाजाने गौरव आहे. संतांनी जय जयकार आहे, संतांचा जय जयकार आहे. तुकोबरायांच्या बीजेला सर्व मराठवाडा एकत्र येतो. तुकोबरायांची बीज म्हणजे तुकोबरायांचा केलेला जय जयकार आहे हा लोकांनी. ज्ञानोबरायांच्या कार्तिकी यात्रेमध्ये सर्व समाज जातो. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा साजरा करतो. ज्ञानोबरायांच्या नावाने उड्या मारतो, नाचतो. हा ज्ञानोबरायांचा केलेला गौरव आहे. आजही लोक एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, तुकोबरायांचा गाथा डोक्यावर घेऊन नाचतात. हा संतांच्या विचारांचा समाजाने केलेला गौरव आहे. संतांच्या विचाराचा समाजाने केलेला सन्मान आहे. काल नाथषष्ठी झाली. नाथषष्ठीला सर्व मराठवाडा एकत्र आला. नाथषष्ठीमध्ये नाथ महाराजांचा केलेला गौरव आहे. नाथ महाराजांचा केलेला समाजाने सन्मान आहे. म्हणजे समाजाने संतांचा किती सन्मान केलाय, किती गौरव केलाय बघा, किती डोक्यावर घेतलंय संतांना. आणि याच्या पुढे जाऊन सांगू का, लोकांनी संतांचा गौरव केला, जय जयकार केला यात नवल नाही. तर देवाने सुद्धा संतांचा गौरव केलाय. देवाने सुद्धा संतांचा जय जयकार किती केला बघा. हो, तुकोबराय ज्यावेळेला सदेह वैकुंठ गमनाला गेले त्यावेळेला स्वतः देव आलेत गरुड घेऊन तुकोबरायांकडे. आपण विचार केला, आपल्या पित्राला कधी देव जेवायला आला नाही किंवा आपण नैवेद्य ठेवलेला देखील कधी देवानी खाल्ला नाही. पण तुकोबरायांच्या सदेह वैकुंठ गमनाला स्वतः देव आलेत. स्वतः
बोलावतात एवढ्यावर नाही तर जवळ आले तुकोबरांच्या हाताला धरलंय. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलेच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निज धाम गेले. स्वतः तुकोबरांच्या हाताला धरलं. किती गौरव केलाय तुकोबरांचा, किती सन्मान केलाय देवानी बघा. देवी भक्ता लागी उपचार मांडले, घेऊन एका सनी विमानी बैसविले, धरून तन्मयाची छत्रे गौरविले ओ गौरविले ओ गौरविले ओ, ज्ञान संपत्तीचे दरबार दिधले ओ. हा गौरव तुकोबरायांचा स्वतः देवानी केलाय. लक्षात घ्या, देवानी तुकोबरायांचाच नाही तर ज्ञानोबरायांचा देखील गौरव केलाय. ज्ञानोबराय ज्यावेळेला समाधी स्थळाकडे जातात समाधी घेण्याकरता, समाधीची जागा निश्चित करतात, एका बाजूने निवृत्तीनाथ धरतात, एका बाजूने स्वतः देव धरतात आणि ज्ञानोबरायला समाधी विवराकडे घेऊन जातात. लक्षात घ्या, समाधी स्थळाकडे. आणि स्वतः देव ज्ञानोबरायला समाधीच्या स्थळावर बसवतात. ज्यावेळेला शिळा लावली जाते त्यावेळेला सर्व समाज रडतोय. निवृत्ती ज्ञानोबरायला हाताला धरलं आणि समाधीच्या स्थळावर बसवलं. शिळा स्वतः लावली. सर्व समाज ज्ञानोबराय गेल्यानंतर रडतो याच्यात नवल नाही. निवृत्ती नाथ रडतात, मुक्ताबाई रडते याच्यातही नवल नाही. तर स्वतः देवाला देखील आपले अश्रू आवरता आले नाही. हा स्वतः देवाने ज्ञानोबरायांचा केलेला सन्मान आहे, ज्ञानोबरायांचा केलेला हा गौरव आहे. लक्षात घ्या. म्हणून संतांचा किती देवाने गौरव केलाय बघा. आज आकाशामध्ये पाहिलं तर एक तारा आपल्याला पाहायला मिळतो, त्याचं नाव आहे ध्रुव तारा. तो ध्रुव तारा आम्हाला साक्ष देतोय, मी देवाचं भजन केलं, मला थोडीशीच वडिलाची मांडी पाहिजे होती बसायला, पण त्याचं भजन केल्यामुळे देवाने आता अशी जागा दिली की तिथून कोणीच उठवणार नाही. आदळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्यू देवाकडे गेलता. कशा करता? एक दुधाचा प्याला मागण्याकरता गेला होता, दूध पिण्याकरता. पण देवाचं भजन केलं, देवाने दुधाचा प्याला नाही दिला तर समुद्रच देऊन टाकला. हा देवाने संतांचा केलेला खूप मोठा गौरव आहे. विठाला देव देखील संतांचा गौरव करतो, जय जयकार करतो, देवही करतो. आणि याच्या पुढे जाऊन सांगू का, संत देखील संतांचा जय जयकार करतात, संत देखील संतांचा गौरव करतात. तसं तर सारखी वारकी माणसं एकत्र आल्या एकमेकांचा गौरव करत नाहीत. काही म्हणतात तिचा आवाज खूप चांगला आहे पण जरा पाटा कमी हो. त्याला वाजिता लय भारी येतं पण त्याला लावता येत नाही हो. सारखी वारकी माणसं ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला एकमेकांचा गौरव होत नाही बरं का. पण संतांचं तसं नाही. ज्या वेळेला ज्ञानोबरायांकडे एक धरणेकरी प्रश्न घेऊन आला त्यावेळेला ज्ञानोबरायाने तो धरणेकरी तुकाराम महाराजांकडे पाठवला. पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांनी ते पत्र घेतलं आणि वाचलं आणि तुकाराम महाराजांनी कपाळावर हात हाणून घेतला. मज पामरा हे
म्हणतात अरे माझ्यासारख्या लहान व्यक्तीला एवढं थोरपण ज्ञानोबरायाने दिलं. हो, मला एवढं थोरपण द्यायची गरज नाही, मी एवढा ज्ञानी नाही. ज्याच्याकडून तू आलास का ते साधे नाहीत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. हा ज्ञानोबरायांचा गेलेला तुकाराम महाराजांनी गौरव आहे, लक्षात घ्या. हो, ज्ञानोबरायांचा सगळे संत गौरव करतात. तुकोबरायच नाही तर नाथ महाराज सुद्धा म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. हो, ज्ञानाबाई माय आहे पण नुसती माय नाही, माऊली आहे. म्हणून ज्ञानोबरायाला सगळ्या संतांनी माऊली म्हटले. माऊली आणि माय याच्यामध्ये बदल आहे बरं का. माऊली तिला म्हणायचं, माऊली कशाला म्हणायचं आणि माय कशाला म्हणायचं बघा. आई तिला म्हणायचं जी स्वतःच्या मुलाला खूप जीव लावते, जीवापाड प्रेम करते स्वतःच्या मुलाला, तिला काय म्हणायचं, आई म्हणायचं. पण स्वतःच्या मुलापेक्षाही दुसऱ्याच्या मुलाला तेवढाच जीव लावते, तेवढीच प्रीती लावते, तिला माऊली म्हणायचं. म्हणून ज्ञानोबरायाला सगळे संत माऊली म्हणतात. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबा राय आई आहेत, नुसते आई नाहीत तर अनाथाची माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. हा नाथरायांनी ज्ञानोबरायांचा केलेला गौरव आहे, लक्षात घ्या. ज्ञानोबरायांचा गौरव तर सगळ्या संतांनीच केला. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाईने सुद्धा ज्ञानोबरायांचा गौरव केला. ज्ञानोबरायांचा सर्व संतांनी गौरव केला. माझा मुद्दा हा आहे की माणसाने संतांचा जय जयकार केला यात नवल नाही. देवाने देखील संतांचा गौरव केला आणि संतांनी सुद्धा संतांचा जय जयकार केला, संतांचा गौरव केला. हा विस्तार यासाठी केला की आजचा अभंग जो आपल्या समोर गायलाय या अभंगामध्ये सुद्धा संतांचा गौरवच तुकोबराय करतात. पण नेमकं संतांच्या कुठल्या तत्वाचा गौरव करतात यासाठी अभंगाचं पहिलं तुम्ही म्हणता या जगात फक्त संतच पवित्र आहेत. संत पवित्र म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण या जगामध्ये फक्त संतच पवित्र आहेत, संतासारखं पवित्र काहीच नाही हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण या जगामध्ये आम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाण आहेत की जे पवित्रता दाखवतात. आमच्या नद्या, आमचे तीर्थक्षेत्र किती पवित्र आहेत. म्हणून तर लोक टरका भरोभरो जातात, ट्रॅव्हल्स घेऊ जातात तीर्थयात्रेला. वृंदावन, ऋषिकेश, हरिद्वार, यमुना या नद्यांमध्ये स्नान करण्याकरता जातात. का? पवित्र होण्याकरता. कारण गंगेमध्ये स्नान केलं रे केलं की पवित्र होतं. लक्षात घ्या, एवढ्या गंगा पवित्र आहेत. अहो मी म्हणतो गंगेत स्नान केल्यावर पवित्र होतं याच्यात नवल नाही. तुम्ही नुसतं आंघोळ करताना गंगा गंगा जरी महाराज म्हणतात अरे नुसतं वाचेन गंगा गंगा म्हणा केवढे पाप असू द्या नाहीच होतं. मग
मग तुम्ही वड्याला का आंघोळ करीनात, काही एखाद्या बाथरूम मध्ये का करीनात, पण गंगा गंगा म्हणा, गंगेत आंघोळ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं आणि केवढंही पाप निघून जातं. मुखी पडता दृष्टी पडता ब्रह्मगिरी पाहिल्यानंतर यमपुरीला जायची गरज नाही. एवढे तीर्थक्षेत्र आमचे पवित्र आहेत तुकोबर आहे. आणि तुम्ही म्हणता या जगात फक्त संतच पवित्र आहेत, एवढे तीर्थक्षेत्र पवित्र आहेत. तर यासाठी आपल्याला धर्मशास्त्राचा आधार घेणं गरजेचं आहे. धर्मशास्त्रामध्ये 2 तीर्थ सांगितलेत बरं का. एक भौमतीर्थ सांगितले आणि चित तीर्थ सांगितले. भौमतीर्थ म्हणजे जड तीर्थ आणि चित तीर्थ म्हणजे चैतन्य तीर्थ. भौमतीर्थामध्ये जड तीर्थामध्ये ह्या नद्या, हे तीर्थक्षेत्र आमच्या ब्रह्मांडातले सर्व तीर्थक्षेत्र मोडतात, जेवढे जेवढे जड तीर्थ आहेत तेवढे. आणि या चैतन्य तीर्थामध्ये आमचे संत मोडतात. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, चोखोबराय, चोखोबराय, हे सगळे संत जे महात्मे आहेत हे चेतन तीर्थामध्ये मोडतात, लक्षात घ्या. आणि ह्या जड तीर्थापेक्षा आमचे चेतन तीर्थ कितीतरी गुणकारी आहेत, कितीतरी प्रभावशाली आहेत आणि कितीतरी पवित्र आहेत, लक्षात घ्या. पटवून देईल आपल्याला. कल्पना करा, आपण एखाद्या चंद्रभागेमध्ये उदाहरणार्थ स्नान करायला गेलो. स्नान केल्यानंतर आपलं पाप निघून जाईल याच्यात शंका नाही. माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, म्हणजे आपलं लक्ष येईल. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर आपलं पाप निघून जाईल याच्यात शंका नाही, पण पाप वासना मात्र जाणार नाही. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर पाप निघून जाईल, पण पाप वासना जाणार नाही. कारण पाप वासना घालवायचं सामर्थ्य तीर्थांमध्ये नाही. आणि जर पाप वासना गेली असती तर इंद्रायणीच्या घाटावर आणि चंद्रभागेच्या घाटात चोऱ्या झाल्यात नसत्या. वारकऱ्यात मध्ये वारकरी मिसळून जातात, तिसरेच वारकरी असतात. हो, वारकऱ्याच्या गटोड्यापाशी त्यांचं गटोडं ठेवतात. वारकऱ्याच्या गंधापेक्षा मोठा गंध त्यांचा असतो, त्यांच्यापेक्षा उंच आवाजात त्यांचा हरिपाठ असतो. दोघंही संघच गटोडं ठेवतात इंद्रायणीच्या काठावर आणि आंघोळीला दोघं संघ जातात. दोघंही संघच आंघोळ करतात. आणि मग वारकऱ्याच्या आधी हा वारकरी उरकतो आणि त्याच्या गटोड्यापाशी येतो. आणि त्याच्या गटोड्यापाशी आल्यावर त्याचं गटोडं आणि ह्याचं गटोडं घेऊन संघच फरार होतो. मला सांगायचंय काय की इंद्रायणीमध्ये स्नान केल्यानंतर पाप निघून जाईल, पण पाप वासना मात्र निघून जाणार नाही. पण आमच्या संतांचं तसं नाही. पायावरती लोटांगण घातल्यानंतर पाप निघून जाईल याच्या शंका नाही, पण पापाची वासना मात्र संत शिल्लक ठेवत नाहीत. लक्षात घ्या. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासना देखील शिल्लक ठेवत नाहीत. हे आमच्या संतांचं पावित्र्य आहे. याच्यासाठी उदाहरण देईल आपल्याला. वाल्या कोळ्याचा एक दृष्टांत आहे. रामायणामध्ये एक वाल्या कोळी नावाचा डाकू होऊन गेला. एवढा डाकू, त्याच्यासारखा डाकू आता होणारही नाही. एवढा भयानक डाकू होता, त्याचा एवढा दरारा होता. त्या वनामधून एकटा माणूस कोणी जात नव्हता, सगळे माणसं मिळून जायची, एवढा त्याचा दरारा होता. पण एक दिवस तो वनामध्ये असा होता आणि त्या वनामधून नारद महर्षीची स्वारी आली. नारायण नारायण. नारद महर्षी आले आणि नारद महर्षी आल्यानंतर वाल्या कोळ्याने विचार केला कोणीतरी माणूस आलाय. आणि वाल्या कोळ्याचा एक नेम होता, त्याच्याकडे काही जरी नाही भेटलं ना तरी तो माणसं मारत होता, तसे माणसं पुढे जाऊन द्यायचं नाही. आणि म्हणून तवापासून चोर काय करतात माहिती का, काही जर नाही भेटलं तर कमीत कमी मार तरी देऊन जातात. तर वाल्याकोळी काय करायचं, माणूसही शिल्लक ठेवत नव्हता. अशी माणसं मारून मारून रांजणं भरली होती, 7 रांजणं. एवढं पाप त्याने केलं होतं. आणि वाल्याकोळ्या पुढे आला. नारद महर्षी आले. नारद महर्षीला पाहिलं, हातामध्ये टाळ चिपळ्या विना. पाहिला हे तर काहीतरी वारकरी दिसते. त्या काळी वारकऱ्याकडे काही नसायचं, आता तशी परिस्थिती नाही राहिली. नारद वाल्याकोळ्याने विचार केला, आता वारकरी दिसतोय, काही याच्याकडे नाही, पण ह्याला पुढे जाऊन द्यायचं नाही, कारण शेबूतही सोडायचं नाही. मग नारद महर्षीच्या समोर आला. अकराळ विकराळ बलाढ्य स्वरूप वाल्याकोळ्याचं. हातामध्ये कुऱ्हाड घेतली. नारद महर्षीला मारायला धावला. नारद महर्षीने डोळ्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. माणसं भेट असताना
जी माणसं भेट असतात त्यालाच माणसं मारत असतात बरं का. हो, नाही भेल्यानंतर मग माणसं थोडे विचार करतात. वाल्या कोळ्याची नारद महर्षीची नजर पाहितली. नारद महर्षी हसू लागले. अरे मी कुऱ्हाड उघडतोय तरी हा माणूस हसतोय. मरणाचं इतकिंचित याच्या चेहऱ्यावरती भीती नाही. नक्कीच हा माणूस काहीतरी वेगळा असला पाहिजे. वाल्या कोळे म्हणला, कोण आहे तुम्ही? नारद महर्षी म्हणले, वाल्या, आतापर्यंत तुला माझ्यासारखा कोणीच भेटला नसेल, तो मी आहे. नारद महर्षी म्हणतात, वाल्या किती माणसं मारले? खूप माणसं मारले, 7 रांजण भरले. अरे एवढं पाप तू केलं, हे कोणासाठी केलं? कोणासाठी म्हणजे घरी माझी मुलं आहेत, घरी माझी पत्नी आहे, घरी माझे आई वडील आहेत. अहो माझ्या पिढी जात पुढे जगावी यासाठी मी एवढं धन कमवलं, एवढं पाप केलं. त्यावेळेला नारद महर्षी म्हणतात, वाल्या एवढं पाप तू माणसं मारून केलं, ज्यांच्यासाठी तू पाप केलं, माझी तुला एक विनंती आहे. एकदा जाऊन त्यांना फक्त विचार की माझ्या अर्ध्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी व्हाल का? वाल्या कोळी थोडा विचार करू लागला. खरं बोलतायत हे, यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. थोडा विचार करू लागला. पण थोडा विचार मनामध्ये आला. नारद महर्षी, मला तुम्ही घरी पाठवून देताल आणि पुन्हा पळून जाताल? नारद महर्षी म्हणले, पळून जायला आलोच नाही, हवं तर मला बांधून टाक. नारद महर्षीला बांधून टाकलं वाल्याने. घरी गेला, विचार करतच गेला. घरी गेला, घरी पत्नी बसलेली होती, मुलं बसलेली होती, आई वडील होते. पत्नीनं पाणी दिलं, पाय धुतले, पाणी पिला, निवांत बसला, विचार करतच होता. विचार करत करत हळूच पत्नीला म्हणू लागला, का ग, मी एवढं तुमच्यासाठी धन कमवलं, एवढी तुमच्यासाठी पाप केलं, एवढी माणसं मारली, माझ्या थोड्या पापामध्ये तू वाटेकरी होशील का? पत्नी म्हणली, मालक, पतीच्या अर्ध्या पुण्यामध्ये पत्नीचा वाटा आहे. ते नाही दिलं तरी सहज प्राप्त होतं, पण पतीच्या पापामध्ये मात्र वाटेकरी पत्नीला होता येत नाही. मलाच नाही मालक, ते कोणालाच होता येत नाही, मी होऊ शकत नाही.